दिसलं कोळं गवत, सोड जनावरांना. कोळं कोळं गवत आहे, जनावरांना खायला घालूयात, असा अनेकदा आपण विचार करतो. मात्र ही चूक तुम्ही करत असाल तर आत्ताच थांबा. कारण पावसाळ्यात जे गवत वाढतं त्या गवतामध्ये 85% पेक्षा जास्त पाण्याचा समावेश असतो आणि तंतुमय पदार्थ कमी असतात. हे गवत जर तुम्ही तुमच्या प्राण्यांना, जनावरांना खायला दिलं तर त्यांच्या पोटात लगेचच गॅस, अपचन होऊ शकतं. यामुळे पचनाला त्रास होऊ शकतो, कारण यामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश कमी असतो आणि तंतुमय पदार्थच जनावरांना पचनासाठी महत्वाचे असतात, जे कमी असतात. त्यामुळे विषबाधाही होऊ शकते, पचन नीट होऊ शकत नाही. तुमच्या जनावराला उलटी, ऍसिडिटी, जुलाब यांसारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आता काळजी काय घ्यायची आहे, तर तुम्ही हे कोळं गवत आहे ते साठवून ठेवलं असेल, जो कोरडा चारा असतो तो मिक्स करून तुमच्या जनावरांना घाला. साठवून ठेवलेलं गवत खायला देताना वारंवार त्याला बुरशी किंवा बाकी पदार्थ काही चिकटलेत का हे आठवणीने बघा, ज्यामुळे विषबाधा तुमच्या जनावरांना होणार नाही. आणि गवत देताना किंवा या पावसाळ्यात गवत कापत असताना ते जमिनीपासून 6 इंच अंतरावरून कापा. शिवाय जर जमिनीवर किंवा शेतात फवारणी केली असेल तर ते गवत जनावरांना खाऊ देऊ नका, असंही तज्ञ सुचवतात.